हरे कृष्ण. गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. अध्याय 3, श्लोक 16. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति यः अघायुरिंद्रिया रामो मोघम पार्थ स जीविती. हे पार्था, जो या कर्माचा चक्र चालवत नाही आणि इंद्रिय भोगात लिप्त राहतो, तो व्यर्थ जीवन जगतो. यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तशमानवः आत्मनेव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. जो मनुष्य आत्म्यामध्ये रमतो, आत्म्यात संतोष मानतो आणि आत्म्यातच समाधानी असतो, त्याच्यासाठी कोणतेही कर्म आवश्यक नाही. नैव तस्य कृतेनार्थो नाकृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदथर्वप्याश्रयः. त्याला न कर्म केल्याने काही मिळते, न कर्म न केल्याने काही कमी होते. तसेच तो कोणत्याही जीवावर अवलंबूनही नाही. तस्मादसक्त सततं कार्यं कर्म समाचर असक्तो याचर कर्म परमाप्नोती पुरुषः. म्हणून आसक्तीशिवाय सतत कर्तव्य परायण राहून कर्म कर, कारण अशा प्रकारे निष्काम कर्म केल्याने मनुष्य परमसिद्धी प्राप्त करतो. कर्म नैव हि संसिद्धी मा स्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन्तु कर्म हर्षी. राजा जनकादी अनेक ज्ञानी पुरुषांनी कर्मानेच सिद्धी प्राप्त केली. म्हणून लोक कल्याणाच्या दृष्टीने तुलाही कर्म करणे आवश्यक आहे. या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत. तोपर्यंत हरे कृष्णा.